आहेत भोपळ्याचे घारगे. सुरुवातीला मी भोपळा किसून घेते. कुकरमध्ये किसलेला भोपळा आणि तूप टाकून साधारण 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये गूळ, थोडीशी इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे. थोडंसं पाणी टाकून कुकरला 2 शिट्ट्या होऊ द्या. मिश्रण थंड झालेलं आहे. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. 5 ते 10 मिनिटं सेट होऊ द्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्या. मीडियम गॅसवर हे घारगे तळून घ्यायचे आहेत. वा, मस्त छान फुगलेलं आहे. दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आहेत. यामध्ये गूळ असल्यामुळे ते लगेच लालसर दिसतात. तर लगेच काढायचं नाहीये. तयार आहेत घारगे आणि त्यासोबत चहा. हे घारगे तुम्ही चहासोबत, मस्त रसरशीत भाजीसोबत आणि तुम्हाला हवं तर असे सुद्धा खाऊ शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.